श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 59 आणि 60. प्रथम भाग 59. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, दुःखाचे निवारण होण्याकरता ज्याने दुःख कळते त्याच कळतेपणाला चक्क मिठी मारा. दुःखाचे निवारण होण्याकरता ज्याच्याने दुःख कळते त्याच कळतेपणाला चक्क मिठी मारा. 3 गुणांच्या कार्यात तुम्ही व्यक्ती म्हणून जो तुमचा नमुना आहे तो मात्र बाद झाला पाहिजे. हे सर्व ध्यानाने जमणार पण नाही, पण विवेकाने मात्र नक्की जमेल. ज्याच्याने तुम्हाला भय जाणवते त्यालाच घट्ट पकडून ठेवा. म्हणजे लक्ष हे भयाकडे राहणार नाही, तर ज्यामुळे हे भय आहे हे कळते त्या कळतेपणाकडेच लक्ष राहील. मी ज्ञानी आहे हे ज्याला कळले, जो स्वतःला ज्ञानी समजतो त्याला मात्र आमच्या या शब्दांनी मात्र डोकेदुखी होईल हे निश्चित. मी ज्ञानी आहे अशी एकदा पोज घेतली की त्रास हा होणारच. म्हणून कोणतीही पोज घेऊ नका. शुद्ध कोरे जसे आहे तसे असंग कोरे करकरीत बनून राहा. सत्य मानून घेता येत नाही तर तेच होता येते. तुमचे जीवनच जगाला पण जगवते हे लक्षात ठेवा. पण आपण कुणी स्वतंत्र वेगळी व्यक्ती आहोत अशी तुमची भ्रांती, आणि ही भ्रांती जोपर्यंत तुम्ही तुमच्या करता समजावून घेत नाही तोपर्यंत तुम्हाला अजिबात चैन पडणार नाही. तू स्वयंप्रकाशी आहेस, प्रकाशित होणारा नाही, प्रकाशित करणारा आहे. त्यामुळे अवघ्या जगाचे दृश्यामध्ये रूपरस गंध नाद हे सुद्धा आले. जे काही शुद्ध स्वरूपात म्हणजे आवड निवड रहिततेने जे आहे ते तुझेच निजांग आहे. आम्ही परंपरा रूढीग्रस्त शाब्दिक वाचाळ अशी भाषा मुळीच बोलत नाही. तुमचे आत्मज्ञान रूपरस गंध स्पर्श इत्यादीद्वारे तुम्हाला प्रत्यक्ष जाणवते, पण तुम्ही तेच अन्य ठरवता आणि इथेच धोका खाता किंवा चकवले जाता. जे अगोदरचेच आहे त्याला आपण आहो हे कळत नाही, जाणवत पण नाही, कारण आपण जाणीव मात्र आहोत. आपणच आहोत हे जर कळले तर आता त्यात कळण्यासारखे काही उरतच नाही. म्हणून आपणच आहोत हे परत कसे काय करणार? पण तुमचा प्रकाश जगातील सर्व प्रकाशाचा आढावा घेतो. या आत्मप्रकाशाची मात्र निंदा करू नका. समजत नसेल तर मौन राहा. नुसते मी शुद्ध प्रकाशरूप आहेत या स्मरणातच देह ठेवा. अशी ही चैतन्य कळा जेव्हा काया सोडते तेव्हा तो आनंद मात्र शब्दात सांगता येत नाही, वर्णन करता येत नाही. तुम्ही तुम्हाला अमुक तमुक असे समजत आहात, हाच सर्वात मोठा अडथळा आहे. हा अडथळा दूर होण्याकरता तो अडथळा मी आहे असे जाणा. म्हणजे तो अडथळा माझ्याच प्रकाशामुळे ही प्रकाशित होत आहे. त्यामुळे माझ्याहून वेगळे स्वतंत्र अस्तित्व त्या अडथळ्याला नाही. अशा प्रकारे भूमिका घेताच हाच अडथळा प्रसन्न होईल व हा अडथळा मग अडथळा म्हणून राहणार नाही. एक आत्मा आहे, एक परमात्मा आहे ही कल्पना फाडून टाका.
परमात्मा इतका स्वतःत मशगूल आहे की त्याला आपण असल्याचेही ज्ञान नाही. तेथे हा आत्मा आहे, हा परमात्मा आहे, हे कसे असणार? तुम्ही उगीच त्याला मध्ये मध्ये आणता आणि त्याचे जीवबुद्धीशी नाते जोडता. व्यक्तत्वाला स्वतःचेच भान नाही, तिथे व्यक्तीचा काय पाड? ज्याच्यावर सद्गुरूची कृपा झाली की मग ती व्यक्ती स्वतःला मी साधू, मी महात्मा, मी योगी, मी संत, मी भगवान असे काहीच म्हणत नाही. जगात अनेक संप्रदाय झाले. ज्याला त्यात मजा आली तो तिकडे वळला आणि त्याने ती मजा दुसऱ्यावर लादायचा प्रयत्न केला. मी ब्रह्म आहे किंवा मी ब्रह्म नाही, या दोन्ही कल्पना तुम्ही तशी कल्पना करता, तसा विचार करता म्हणूनच आहेत. तुमच्याकडून त्या कल्पनाच आपली अनुकूल प्रतिकूल अशी कल्पना करून घेतात. पण हे असे ओळखणे केवळ कल्पना रहित निरंजन जे आहे त्यामुळेच शक्य होते, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. भाग 60. आपण अगोदरपणाने असण्याच्या ज्ञानाशिवाय जगात अन्य काहीच नाही. स्वतः मोकळा झाल्याचा अनुभव आतल्या आतच असतो. तेच खरे आत्मसुख, तेच खरे समाधान. देहाच्या ओळखीने राहिल्यास मृत्यूची भीती अटळ आहे आणि मृत्यू सुद्धा अटळ आहे. म्हणून विवेक करून आत्मज्ञानाची मैत्री करा, त्याच्याशी स्नेह वाढवा. आपण आपणच असावे, दुसरे काहीच नसावे. हे जे आपले स्वतःविषयीचे आत्मप्रेम आहे ते मात्र मोहाने, भ्रमाने, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपले आत्मप्रेमच आपण भ्रमाने देहाच्या ठिकाणी ठेवले आहे, असे श्री भगवान कृष्णही स्पष्टपणे म्हणतात. त्यामुळे असा जो जीव तो माझ्याकडे मुळीच लक्ष देत नाही, असेही ते पुढे म्हणतात. आत्मज्ञानी बिना आयुष्य चिरंतन असतो. गुरुवचनाने मी माणूस आहे हा ग्रह बदलतो व मी ते आहे असा निश्चय होतो. श्री महाराज म्हणतात, जे जे आपण ऐकले, वाचले, संस्कारले ते खरे म्हणून गृहीत धरले, त्यावर काही शंका घेतली नाही. ते जे काही गृहीत धरले तेच सध्या या क्षणी तुम्ही आहात. ही तुमची भरवण आणि तुम्ही दोन स्वतंत्र गोष्टी नाहीतच. बस इतकेच समजून घ्यायचे आहे. गवताची टोपली म्हणजे गवत, गवताची टोपली व गवत दोन नाहीत. पाण्याच्या फुग्यात पाणीच ठेवावे तसे हे आहे. भरवण म्हणजे जे जे ऐकले, वाचले, सर्व गृहीत धरल्या गेले ते सर्व मिळूनच आपण वावरतोय, याशिवाय आपण दुसरे काहीच नाही. पण हे सर्व कळणे म्हणजे भरवण व आपण एकच, हे सर्व कळणे ज्यामुळे शक्य होते ते मात्र दुर्लक्षित राहते. म्हणून जे दुर्लक्षित आहे त्याकडेच लक्ष ठेवा. जे दुर्लक्षित झालेले आहे ते दुसरे तिसरे काही नसून आपलेच अगोदरपणाने असणारे असणेपण आहे आणि ते असणेपणाच्या रूपात तुम्हीच आहात. तेच तुम्ही आता असा. म्हणून श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जे जे ऐकले ते ते गृहीत धरून त्या गृहीतालाच आपण आपले रूप समजतो. आपण तेच असल्याचे स्वतःला समजतो. झोपताना कोण झोपी जातो? या झोपणाऱ्याच्या ज्ञानाला घट्ट धरा व सकाळी येणारी जाग पण कोण जागा झाला? या जागणाऱ्याच्या ज्ञानाला पण घट्ट धरून उठा. सकाळी जाग आल्यावर लगेच काही सेकंदांनी मनुष्य जागा होतो. जगात सर्वात वंदनीय तुम्ही अगोदरपणाने असणाऱ्या असणेपणात आहात, हेच ज्ञान आहे.
म्हणून दुसरे काहीच न करता फक्त तुम्ही असल्याचे तुमच्या ध्यानात आहे त्याचेच ध्यान करा, इकडेच लक्ष ठेवा. तुम्ही देहाच्या रूपाने जरी जगत असले तरी तुम्ही चैतन्य शक्तीच्या रूपानेच प्रकाशवान म्हणून जगत आहात, इतकेच ध्यानात ठेवा. ज्ञानी होऊ नका, ज्ञान व्हा. समाधानी होऊ नका, समाधान व्हा. संतोषी होऊ नका, संतोष व्हा.